नमस्कार. कोकणी फूड लवर्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज खूप बाहेर पाऊस पडतोय आणि मला मक्याची भजी खाण्याची इच्छा होते. तर चला मग बघूया आपण ती कशी करायची. इथे मी 2 मके आणि त्याच्यात एक बटाटा उकडत ठेवलेला आहे. तो आपण उकडून घेणार आहोत. आता ह्या उकडलेल्या मक्यामधला एक मका मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे आणि एक मिक्सरमध्ये अशी भरट करून घेतलेला आहे. हा बघा. आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत 1 चमचा. हा बघा. अर्धा चमचा टाकणार आहोत हिंग. एक छोटी वाटी आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर ही ठेचून घेतलेली आहे. तसेच 1 वाटी उकडलेला बटाटा जो आपण मक्यांसोबत उकडला होता तो बारीक मॅश करून घेतलेला आहे. आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. आता पावसाची सीझन चालू असल्यामुळे ही मक्याची भजी सर्रास सगळ्यांकडे होते. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. शक्यतो ही मक्याची भजी आपल्याला ही पावसाळ्यातच आठवते. इतर वेळेला सीझनला आपण ही खात नाही. ह्याच्या इथे मी आता मिरची पण टाकलेली आहे ठेचून आणि मसाला पण वापरते. 1 चमचा मसाला आणि 1 चमचा इथे टाकलेला आहे धणेपूड आणि चवीनुसार मीठ. आता आपण इथे 1 वाटी बेसन घेतलंय, पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण घ्यायचं आहे. सगळं बेसन वापरायचं नाही आहे, कारण का मक्याला पाणी सुटतं आणि आपण जास्त पण बेसन वापरायचं नाही आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, कारण का तांदळाच्या पिठाने आपली ही भजी कुरकुरीत होते म्हणून. आता ह्या मक्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण इथे पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे चमच्याने मिक्स न करता आपण ते हाताने मिक्स करणार आहोत. हाताने मस्तपैकी व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे, कारण जेणेकरून सगळ्या याला ते मसाला लागला पाहिजे. कोथिंबीर टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. सगळं छान असं मिश्रण मिक्स झालं पाहिजे. मसाले सगळ्याला लागतात असं हाताने मिक्स केलं की. आणि आता आपण हे तळायला घेणार आहोत. आधी तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं, नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मगच त्याच्यामध्ये भजी सोडायची. म्हणजे भजी आतून कच्ची पण राहत नाही आणि कुरकुरीत पण होते. असे बुडबुडे आले पाहिजेत, म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. ते 5-6 भजी सोडलेल्या आहेत तेलामध्ये. आता 4-5 मिनिटातच ही भजी तयार होते तळून. हे बघा छान असे कुरकुरीत झालेत. आपल्याला उलट पण करता येत आहेत. दोन्ही साईडनी चांगले तळून घ्यायचे आणि कलर त्याचा चेंज झाला पाहिजे, थोडासा लालसर. सध्या पावसाळ्यामध्ये मके जास्त मिळतात, तर ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कलर बघा लाल झालेला आहे मस्तपैकी आणि असे कुरकुरीत झालेले आहेत. आवाज पण येतोय तो डिशमध्ये टाकताना. तर नक्की ही भजी तुम्ही करून बघा आणि तुमची पद्धत वेगळी असेल करण्याची तर ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.